नमस्कार मंडळी, मी माधुरी. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचन टूर. तर मी माझ्या छोट्याशा घरामध्ये माझं किचन कसं सेट केलेलं आहे, कोणत्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा. काही लोक आहेत की व्हिडिओची पूर्ण वाट लावत आहेत, माहीत नाही काय दुश्मनी आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. सुरुवात करते कॅलेंडरपासून. तर ह्याचा महिना बदलायचा राहिलेला आहे. तर आपण प्रत्येक गोष्ट आपली ठरवायची म्हणल्यावरती कॅलेंडरपासून सुरुवात होते. तर मध्ये असं किचनचा दरवाजा आहे, या साईडला कॅलेंडर आहे आणि या साईडला मी असं मंदिर लावलेलं आहे. तर मंदिर कसं वाटतं, एकदम छान छोटीशी डिझाईन आहे त्याच्यावरती. आणि बजरंगबलीची मूर्ती पण आहे ना, त्याची ऑनलाईन मागवलेली आहे. तर कशी वाटते. तर असं दिवसाची सुरुवात म्हणजे आपण दिवाबत्ती केल्याने असं खूप छान प्रसन्न वाटतं. आणि मंदिर पण एकदम असं वरती लाईट वगैरे आहे ना, एवढं छान वाटतं ना, रात्रीची वस्तू खूप भारी वाटतं. तर चला आपण आता किचनकडे जाऊया. तर हे आहे माझी शेगडी, म्हणजे 2 ह्याचीच आहे. मला 2 ह्याचीच आवडते आणि स्टीलची आवडते, काचेची आवडत नाही मला, कारण ती जास्त गरम होते. आणि नंतर हे आहे पिण्याच्या पाण्याचं माठ. फ्रीजमधलं पाणी जास्त पिल्याने चांगलं नसतं. तर हे आहे छोटंसं उखळ, बेलन, चाकू आणि लायटर, ज्या लागणाऱ्या पटकन लागणाऱ्या गोष्टी मी तिथे किचनवरतीच ठेवलेल्या आहेत. तर ओटा जास्त मोठा नाही आहे, छोटासाच आहे, पण 2 व्यक्तींसाठी ठीक आहे, म्हणजे छान वाटते. तर ह्या साईडला आहे कडाप्याची मांडणी. तर त्याच्यावरती मी सगळेसे डबे वगैरे ठेवलेले आहेत. तर वरती ठेवलेले आहेत 2 हांडे आहेत, त्यात काही गरज नाही पडत. हेल्मेट आहे, त्या बॉक्समध्ये छोटे मोठे वस्तू आहेत, मिक्सर वगैरे. तर खाली असे लाईनीने डबे ठेवलेले आहेत स्टीलचे. तर स्टीलच्या डब्यांमध्ये कसं होतं ना, असे वस्तू जास्त असे खराब होत नाही, म्हणजे छान राहतात, डाळी वगैरे छान राहतात. प्लास्टिकच्या डब्यांमध्ये किडे वगैरे लगेच लागतात. तर त्याच्या खाली प्लास्टिकचे डबे ठेवलेले आहेत. तर ह्या भाकऱ्याच्या शिल्लक राहतात ना, तर त्या आम्ही वाळवून त्याच्यानंतर तुकडे किंवा चिवडा बनवला जातो म्हणून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व भाज्यांचे डबे वगैरे, टिफिनचे डबे वगैरे ठेवलेले आहेत. तर ही पण लाईन अशी छान वाटते. आणि त्याच्या खाली आहे पिंप, त्याच्यामध्ये धान्य आहे. तर ह्या साईडला 2 डबे आहेत, एक ज्वारीच्या पिठाचा आणि एक गव्हाच्या पिठाचा. तर साईडला आहे मिक्सर. तर अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि खाली पिण्याच्या पाण्याची बॉटल आहेत. तर एवढे बॉटल का, तर इकडे आमच्या इकडे आहेत ना, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, विकत पाणी आणावं लागतं म्हणून ते ठेवलेले आहेत. त्याच्या साईडलाच एक छोटी स्टीलची मांडणी आहे, तिथे वरती पण असे डबे ठेवलेले आहेत. मध्ये स्टील मी जास्त प्रकारे ना स्टीलचेच भांडी यूज केलेले आहेत, प्लास्टिकचे जास्त नाहीत. म्हणजे डबे वगैरे प्लास्टिकचे नाही आहेत माझ्याकडे, स्टीलचेच आहेत. पातेले पण स्टीलचे आहेत. आणि थोडेफार आणखीन जास्त भांडी आहेत ना, तर एक्स्ट्राचे जे पाहुणे आल्यावर लागतात ना, तर ते मी ठेवून दिलेले आहेत. आत्ता सध्या मी, माझी 2 मुलं आणि मिस्टर एवढेच घरात असतो ना, मग तेवढ्यांना लागणारेच भांडी ठेवलेत. आणि हे आहे फ्रीजवरती ठेवलेलं आहे होम थिएटर. तर किचनमध्ये ठेवायचं कारण म्हणजे स्वयंपाक करताना होम थिएटर लावायचं आणि स्वयंपाक करायचं. मी असं नाही का स्वामी समर्थाचे मंत्र वगैरे लावते. तर हे साईडला जे मोठे साऊंड आहेत ना, ते पण असेच घरात वाजवण्यासाठी, किंवा आमच्याकडे रिक्षा आहे ना, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे कधीतरी बाहेर जायचं असलं ना तेव्हाच यूज करतो. तर ह्याच्यानंतर आहे पोटमाळा. तर ते बास्केट आहेत ना, त्याच्यामध्ये जे आरूचे शिल्लक कपडे असतात ना, म्हणजे लहान मुलांचे भरपूर कपडे असतात, ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्या आतमध्ये कूलर आहे वरती, आणि ते फ्रीजचं खालचं बॉक्स आहे. आणि साईडला ते ऑकर वगैरे आहे, तर ते असं वरती ठेवलेले गरज नसलेल्या वस्तू. टेबल फॅन पण लागतो. आणि हे आहे वॉशिंग मशीन. तर बाहेरची साईड आहे ना, पूर्ण असं गॅलरी आणि बाथरूम आहे बाहेरच्या साईडला. छान असं ऊन पण पडलेलं आहे आणि कपडे पण पटकन सुकतात, त्यासाठी मी वॉशिंग मशीनचा जास्त यूजच नाही करत. बाहेर कपडे छान सुकले जातात, कारण हवा पण लागते. तर खाली गॅस टाकी ठेवलेली आहे. आणि त्याच्या साईडलाच असं छोटीशी भांडी वगैरे घासल्यावर आपण जे ताट वगैरे ठेवतो ना, ते आहे. तर असं आहे माझं किचन. कसं वाटते आणि मी कसं ठेवलेलं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे का, जिथली तिथे ठेवलेलं आहे का. तर जास्त असं अडचण वाटत नाही ना, म्हणजे मला तर नाही वाटत, पण तुमच्यासोबत शेअर करते ना, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे का. आणि तरी आहे ट्रायपॉड. तर आपल्याला व्हिडिओ काढायला लागतात ना, म्हणून ते ट्रायपॉड पण ठेवलेलं आहे किचनमध्ये. माझं रूम आहे 2 ह्याचं. तर मी हॉल कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन, मी आत्ता शेअर केलेलं आहे फक्त किचन. तर मला कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मी आता सध्या ना रेंटनी राहते. लवकरच माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. तर माझं छोटंसं किचन कसं वाटलं नक्की सांगा. आणि ते खिडकीवरती आहे ना, अशी मी वाट्या ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या.
तर ते कसं आपल्याला पटकन लागणाऱ्या गोष्टी असतात ना, म्हणून त्याचं किचनवरती ठेवलेलं आहे मी. आणि या साईडला आहेत ना, ते ऑनलाईनच मागवलं होतं, ते चिटकवलेलं, त्याला पळी वगैरे असं अडकवलेलं आहे. तर छान असं पटकन हाताने घेता येतं ना, तर या साईडला ठेवलं ना तर पटकन घेता येत नाही. तर अशा वाट्या ठेवलेल्या आहेत मी, किती छान दिसते ना. तर मस्त असं जिथली तिथे ठेवलेलं आहे, मला असं कम्फर्टेबल होते. पण आता समोरच्याला बघताना असं वाटेल की बाबा खूपच असं भांडी वगैरे आहेत, पण जेवढं आपल्याला लागतं ना तेवढ्याच वस्तू मी ठेवलेल्या आहेत घरामध्ये. एक्स्ट्राचं मी कसं ठेवलेलं नाही आहे, काय जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझा किचन ब्लॉग किंवा किचन टूरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, माझी माधुरी लाईफस्टाईल पाहण्यासाठी माधुरी विटकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.